सगळीकडे मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आणि पाऊस म्हणलं की आपल्याला चहासोबत ना पहिले आठवतात ते म्हणजे असे गरमागरम कुडकुडीत असे कांदा भजे सगळीकडेच आवडीने खाल्ले जातात। इतकंच काय की आपण बाहेर गेलं तर रोड साईड गाड्यावर सुद्धा आपल्याला हे बघायला भेटतात बघा, तिथं सुद्धा आपल्याला खायची इच्छा होती। पण आपण हे झटकीपट घरच्या घरी बनवू शकतो कारण की आता भयंकर पाऊस चालू झालेला आहे। मग अशा वेळेस आपल्याला गरमागरम कांदा पकोडे म्हणा, बटाट्याची भजी खायची इच्छा खूप होती। तर आज तसंच झालं, मस्तपैकी पावसामध्ये ना मी आज गरमागरम कांद्याची भजी केलेल्या आहेत। पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने केलेत, खायला इतके भारी लागतात ना आणि कुरकुरीत राहतात। ते इकडे बघू शकता मस्त असे हे कांदा भजी केलेले आहेत। गरमागरम पावसामध्ये ना चहाचा कप घ्यायचा आणि इतका भारी हा बेत होतो, म्हणजे पावसाचा आनंद दुप्पट होतो। तर कशी बघा, आता आपण बघूया याला बनवायची कृती, लागणारं साहित्य। इकडे मी 2 मोठे कांदे ना पातळ स्लाइस केलेले आहेत। इकडे बघू शकता हे असे कांद्याचे पातळ पाकळ्या काढायच्या, हे अशा सगळ्या एक एक पाकळ्या काढून घ्यायच्या। इकडे मी 2च मोठे कांदे वापरलेत, थोडेसेच बनवायचे चहासोबत खाण्यापुरते। तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता, फक्त कांद्याचा वापर जास्त करायचा। तर सुरुवातीला मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। काय होतं, सुरुवातीलाच मीठ टाकून असं चोळल्यामुळं चव तर छान लागतेच, दुसरी गोष्ट मिठाचं जे पाणी सुटतं ना त्यामुळं ना आपल्याला जास्त पाणी लागत नाही मग बेसन पीठ वगैरे मिक्स करायला। तर इथं मी 2 कांदे जे पातळ काप केलेत ना त्याला चांगलं मीठ चोळून घेतले बघा, आणि एक 5 मिनटं 2 मिनटं ठेवून दिलं तरी हरकत नाही, म्हणजे चांगलं अजून मिठाला म्हणजे कांद्याला पाणी सुटतं मिठाचं। तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। तर मी इकडे थोडेसे जिरे टाकून घेतलेत, आणि ना भज्याला ना चांगली चव आणि फ्लेवर येण्यासाठी ना इकडे ओवा मी थोडासा चिमूटभर कुस्करून टाकते। कोणतेही पकोडे असो भजे असो त्याच्यामध्ये ओवा नक्की टाका। त्यानंतर इकडे थोडासा धना पावडर टाकते, थोडंसं लाल तिखट टाकते। तिखट तुम्हाला जितकं आवडेल तितकं तुम्ही टाका। त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे गरम मसाला, धना पावडर आणि हळद, हे आपले बेसिक मसाले टाकायचे। हवं तर इकडे तुम्ही 1-2 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर मी इथं टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शन आहे, कुठे कुठे टाकतात नाही टाकत। आता इकडे मी 2-2.5 चमचे ना तांदळाचं पीठ टाकते। तांदळाच्या पिठाने काय होतं, हे जे आपले भजेत ना हे भरपूर वेळापर्यंत ना कुरकुरीत राहतात। त्यानंतर इकडे मी 2 चमचे बेसन पीठ टाकले। सुरुवातीला सगळं कांद्याला जे मिठाचं पाणी सुटले बघा त्याला असं चोळू घ्यायचं, चांगले मसाले, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, आणि मग लागन तसं थेंबर जसं लागन तसं पाणी टाकत राहायचं। हे बघा थोडं थोडं मी पाणी असं टाकून ह्याला असं चांगलं मिक्स करून घेते। एकदम पाणी नाही टाकायचं, एकदम बेसन पीठ पण नाही टाकायचं, नाही तर गोळे गोळे होऊ शकतात, म्हणजे पीठ लागन जास्त। बेसन पीठ पडल्यानंतर थोडंसंच बेसन पीठ वापरायचं। हे बघा हे अशा पाकळ्या नाहीच्या खुल्या राहिल्या पाहिजेत, म्हणजे ते कांदा भजे पण खाल्ल्यासारखे आपल्याला वाटले पाहिजेत। आता मी हात स्वच्छ धुवून घेतला, हे सगळं बॅटर बघा भज्याचं मिक्स करून घेतलं व्यवस्थित। 2-2.5 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ इकडे मी वापरलंय, मोठे चमचे बेसन पीठ वापरले। तेल तापत ठेवलं होतं। आता लहान मोठे छोटे तुम्हाला जसेही आवडतील तसे भजे तुम्ही कांद्याचे याच्यामध्ये सोडायचे। आता हे जे पाकळ्या दिसतात बघा कांद्याच्या, ह्याच गरजेच्या आहेत, म्हणजे ह्याच महत्त्वाच्या असतात कांद्याच्या भज्यामध्ये, आपल्याला दिसून आल्या पाहिजेत। त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं हाताने प्रेस करते टाकायच्या आधी, म्हणजे चारी बाजूने अशा पसरल्या पाहिजेत। आणि मीडियम गॅस ठेवायचा, तेल तापून घ्यायचं चांगलं, आणि मस्तपैकी याला स्लो गॅसवर मीडियम गॅसवर चांगला लाल भडक होईपर्यंत, कडकपणा तयार होईपर्यंत फ्राय करायचे। हे बघा कांदा भजे बघा आपले किती मस्तपैकी आता हे फ्राय होत चाललेले आहेत। ह्या अशा पाकळ्या दिसल्या ना याला खेकडा भजी सुद्धा बोलले जातात बरेच ठिकाणी। बघा किती मस्त ना हे, जोपर्यंत कडक होत नाही ना तोपर्यंत ह्याला असं गरम तेलावर तळून घ्यायचं। असं काही विशेष नाही आहे की कधी काढायचं तेलातून बाहेर, जेव्हा तुम्हाला वाटत ना की आता हे चांगल्या प्रकारे कडक झालेत त्यावेळेस काढून घ्यायचं। आणि कोणतेही भजे असू द्या, काढल्या तुम्हाला कडक ते तितके वाटत नाहीत, जितके ते नंतर होतात वेळानुसार, थोडा वेळ जातो तसं कडक होतात।
आता बघा किती सुंदर रंग याच्यावर चढत चाललेला आहे आणि मला हा बऱ्याचपैकी कडक वाटतात आहेत. आता मी हे काढून घेते. निथळून घ्यायचं तेल सगळं असं चाळणीवर आणि पाहू शकता तुम्ही आपले हे गरमागरम कांद्याचे भजे बघा किती मस्त झालेत. दुसरा बॅचसुद्धा टाकून घ्यायचा. असंच सेम प्रोसेसनी अशाच पद्धतीने तुम्ही बटाट्याचे भजे पण करू शकता. फक्त बटाट्यालाच कांद्यासारखं असं कट करून घ्यायचं आणि असे बनवायचे. आता हे सुद्धा मी तळून घेते बघा. कडक झाले की काढून घ्यायचं. गरमागरम झटकीपट तुम्ही कधीही बनवू शकता सोप्या पद्धतीने. काही जास्त कुटाणा नाही. फक्त सुरुवातीला जरा तेल चांगलं तापून घ्यायचं. आता पावसाचे दिवस चालू आहेत तर असे गरमागरम कांदा भजे नक्की करून बघा. हे बघा किती मस्त कुडकुडीत गरमागरम हे भजे आपले तयार झालेत. थोडं थंड करून घेतलेले आहेत आणि तुम्ही अंदाजा लावू शकता ह्याचा कडकपणाचा. हे बघा इतके क्रिस्पी कुरकुरीत वाटतात का नाही. अजून तर जस्ट काढलेच आहेत आपण. हे थोडा वेळ झाला की अजून याच्यामध्ये कडकपणा वाढतो. तर बघा मस्त झालेत का नाही. घरच्या घरात बाहेर गाडीवर मिळतात अगदी तसे टेस्टवाले हे गरमागरम कांदा पकोडे म्हणजे कांद्याचे भजे नक्की करून बघा. पावसाचे दिवस चालू आहेत. भरपूर असा पाऊस चाललेला आहे. गरमागरम कडक चहा आणि असे झणझणीत कुरकुरीत कांद्याचे भजे बनवा आणि बघा त्या पावसाचा आणि तो चहाचा आनंद वेगळा लागतो. तर मला तर खूप आवडलेत. आता मी नक्की चहासोबत करते आणि खाते मस्तपैकी. तुम्ही पण नक्की करून बघा. अशा सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने झटकीपट होणारे. कोणी पाहुणे गेस्ट वगैरे आले तर अचानक तुम्ही चहासोबत त्यांना हे सोप्या पद्धतीने भजे बनवून देऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही कांदा भज्याची रेसिपी पावसाळा स्पेशल. आवडली असेल तर नक्की करा. हे बघा मस्त झालेत का नाही. सोबत अशा हिरव्यागार मिरच्या तळून घ्यायच्या. थोडंसं मीठ टाकायचं आणि गरमागरम चहाचा कप. बस काही हॉटेलमध्ये जायची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही असं हॉटेलसारखं बेत बनवू शकता. हे बघा किती कडक दिसतात बघा. कुरकुरीत झालेले आहेत हे बघा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब